नमस्कार. आध्यात्मिक इंजिनिअरिंग चॅनलवर पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपले एपिसोड चालू आहेत रहस्य सत्यनारायण पूजेचे. आजचा एपिसोड आताचा हा नंबर 5. मागच्या एपिसोडमध्ये आपण श्री विष्णूंना 1000 तुळशी विष्णू सहस्त्र नामासकट व्हायच्या इथे थांबलो होतो. आता आपण त्याच्या पुढे बघूया. त्यामुळे मी मागच्या स्लाइड्स ज्या आहेत त्या जरा पटपट स्किप करणार आहे. आता याच्यामध्ये ही सगळी पूजा पुढे चालू असते आणि सगळ्या पूजेच्या प्रत्येक भागाच्या डिटेल्समध्ये मी जाणार नाही. ज्या माझ्या दृष्टीने की पॉईंट्स आहेत की ज्यांनी ही जी श्रीकृष्णांची पूजा सत्यनारायण पूजा म्हणून होते त्या की पॉईंटवर माझं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. आपण यादीमध्ये असतात 5 फळं. आता 1 फळ का नाही, 2 फळ का नाही, 5 फळं का, आणि त्याचं काय महत्त्व असावं? कारण एकीकडे तर गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम यौमे भक्त्या प्रयच्छति. म्हणजे ते तर काहीच मागत नाही. ते म्हणतात तुम्ही पान द्या, पाणी द्या, फूल द्या, फळ द्या, काही द्या, मी प्रेमाने घेतो. मग 5 फळं ही कशाची फळं द्यायची आहेत? तर माझ्या दृष्टीने पूजा करताना हा संकल्प करायचा आहे की 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, तन्मानस यांच्यामुळे उत्पन्न होणारे कर्म केल्यानंतर जी फळं आहेत तो कर्मफल त्याग करायचा आहे. ही माझ्या दृष्टीने 5 फळं देवापुढे ठेवायचं कारण असावं की आपल्या पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि जी आपल्या ज्या क्वालिटीज आहेत, कारण नाकाने वास घेता येतो पण वास ही प्रक्रिया मेंदूमध्ये इंटरप्रेट होते. आणि आपण एखाद्या ठिकाणी जात असताना आपल्याला मोगरा न दिसताही मोगऱ्याचा वास येतो, कारण ते आपल्याला आपल्या स्टोअर केलेल्या ज्ञानावरनं कळतं की हा आता मोगऱ्याचा वास आहे. तुम्हाला टेम्पटेशन होतं, तुम्ही जाऊन मोगरा देवासाठी घेऊ शकता किंवा मोगऱ्याचा गजरा स्वतःच्या पत्नीसाठी घेता. तर आपण केलेल्या कर्मांची फळं ही देवांना अर्पण करायची आहेत. ही आहेत 5 फळं. आता कथा ऐकणे. लोकांना काय वाटतं की तीच कथा का ऐकायची? कथा ऐकताना काय करायचं आहे आपण खरं की आपल्याला एक प्रकारे शटडाऊन मोडमध्ये जायचं आहे. म्हणजे आपण ही जी आपली मोबाईल्स प्लेनमध्ये आपल्याला सांगतात प्लीज कीप युअर ऑल डिव्हायसेस इन अ स्टँड बाय मोड, एरोप्लेन मोड. म्हणजे यू आर नॉट एबल टू कम्युनिकेट with your mobile, with your laptop, by Wi-Fi, by Bluetooth किंवा by any communication link. ही जी स्थिती आहे ती आपल्याला आणायची आहे कथा ऐकताना. आपल्या मनात जी आत्तापर्यंत आपण केलेली श्रीकृष्णाची पूजा आहे त्याची मूर्ती हृदयात स्थापन करायची आहे, ध्यान करायचं आहे, इंद्रियांना आवरायचं आहे. चित्त प्रसन्न झालं की बुद्धी स्थिर होते, परमात्म्याशी जोडली जाते. आणि करायचं आहे काय? तर हे जे इथला आज्ञाचक्र आहे त्याला जागृत करायचं आहे. ती कथा ऐकण्यासाठीची जी खरं निमित्त आहे. आणि जर तुम्हाला कथेत इंटरेस्ट नसेल, तुम्ही मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू शकता. करायचं आहे काय की आत्तापर्यंत उत्पन्न केलेली जी शरीरामध्ये जे चार्जिंग केलं आहे त्या चार्जिंगने शेवट करायचं आहे काय? तर कुठेतरी ठिणगी पडायला हवी आहे. लाईट केव्हा येतो? जेव्हा कुठेतरी काहीतरी पेटतं, त्याशिवाय लाईट नाही येत. आणि एनलाईट केव्हा होतात? जेव्हा इगो नाश होतो, जळून जातो, तेव्हा एनलाइटमेंट होतं. मेण जळतं तेव्हा लाईट येतो. आणि कुठेतरी हीट जनरेट झाली की त्याचं रूपांतर लाईटमध्ये होतं. फक्त फरक असतो की गॅसमध्ये हीट जास्त असते आणि जरासा लाईट असतो. मेणबत्तीमध्ये लाईट जास्त असतो, हीट थोडी असते.
तर आपल्याला या कथेमध्ये करायचं आहे काय की तुम्ही कलावती लीलावती या शब्दांकडे महत्त्व द्यायचं नाही आहे. बरं, तुम्हाला कलावती लीलावतीच्या स्टोरीवरच फक्त जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही आरत्या म्हणता, त्या आरत्यांमध्येही तुम्हाला मग अंधश्रद्धा दिसेल. पण आपण गणपती उत्सवात तो ओरडून ओरडून डीजेवर लाऊडस्पीकरवर सगळ्या आरत्या म्हणतो. गणपतीची म्हणतो, देवीची म्हणतो, शंकराची म्हणतो, दत्ताची म्हणतो आणि म्हणतो की जर स्मर्तृगामी, मग आठवलं की येणारे ते स्मर्तृगामी दत्त. पण येतात का रोज आयुष्यात दत्त? तरी आपण विश्वास ठेवून आरत्या म्हणतो. आपण विश्वास ठेवून रोज रोज किंवा वर्षातनं एकदा सप्तशतीचा पाठ करतो, गुरुचरित्र वाचतो. भागवताचे सप्ताह तर गुजरातमध्ये वगैरे किती होतात. लोक प्रेमाने त्या विष्णूच्या कथा, श्रीकृष्णाच्या बाललीला ऐकतात. मी स्वतः लहानपणी बडोद्यामध्ये डोंगरे शास्त्रींच्या भागवत सप्ताहाचा काही भाग ऐकला आहे. तुम्हाला सांगतो, इतकी रसाळ वाणी असते की त्या श्रीकृष्ण लीला त्याच असतात, आपण ज्या वाचलेल्या असतात. पण त्या ज्या जो वक्ता असतो त्याची जी काय पुण्याई असते, त्याचं चेहऱ्यावरचं तेज आणि वाणीतलं तेज, जी धार असते, प्रेम असतं, त्याच श्रीकृष्णाच्या कथा ऐकताना हृदय द्रवतं. मग त्या अंधश्रद्धा नाही आहेत का? देवी भागवत वाचतात लोक, नॉर्मल भागवत वाचतात, संतोषीमाच्या कथा वाचतात, लक्ष्मीचं व्रत करतात. त्यांच्यात लोकांना अंधश्रद्धा का दिसत नाही? जर दिसत असेल तर तिथेही दिसेल. कलावती लीलावतीच्या स्टोरीमध्येच फक्त अंधश्रद्धा दिसते आणि बाकीच्या ठिकाणी दिसत नाही. हा मला स्वतःला विरोधाभास वाटतो. आणि हरकत नाही, तुम्हाला जर कथा आवडत नसेल तर कथा ऐकू नका. करायचं आहे काय की 10-15 मिनटं त्या सगळी पूजा झाल्यानंतर अत्यंत ध्यानमग्न होऊन ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत आज्ञाचक्रावर जर केंद्रित केलं आणि कुठेतरी जर आपली पुण्याई तोपर्यंत पोचली असेल आणि 1 नॅनो पिको सेकंड, 10⁻⁻12 पिको इतका क्षण बारीक जर एखाद्याला जर कुठे ट्रिगर झालं की त्याचा जो कॉन्शियस सबकॉन्शियस जर ईश्वराशी कनेक्ट झाला तर अख्ख्या केलेल्या पूजेचं सार्थक होणार आहे. आणि हे व्हायला जन्मजन्म जातात. ज्ञानेश्वरसारखे एखादी व्यक्ती असते की जी 16व्या वर्षी त्यांचं कार्य पूर्ण करते आणि आदिशंकराचार्य त्यांना 16चे 32 करून मिळाले होते. पण बाकीचे लोक कृष्णगीतेत सांगतात, जन्मोजन्मी अनेक अनेक हजारो लाखो योग्यांमध्ये देखील माझं स्वरूप कळत नाही. तर ते स्वरूप कळण्यासाठी, रूप आणि स्वरूप यातलं बऱ्याच लोकांनी याच्यावर चर्चा केली आहे की जे बाहेरून फिलिंगनी वाटतं ते रूप आणि जे रिअली आत्म्याला कळतं, अंतर्यामाला कळतं ते स्वरूप. तर ईश्वराच्या स्वरूपाशी कुठेतरी जवळ जायची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ज्ञानचक्राला ॲक्टिवेट करून, जागृत करून, म्हणजे अजून तर मी वरच्या सहस्रदल चक्रापर्यंतची तर गोष्टच सोडा, त्याला तर आपण किती कॅपेबल आहोत माहीत नाही. पण निदान विशुद्धच्या पुढे जाऊन इथे कुठेतरी जिथे आपण कुंकू लावतो, ज्याच्या मागे पिट्युटरी आहे, कुठेतरी आपल्या 80 बिलियन न्यूरॉन्समधला कोणीतरी कनेक्ट झाला आहे आणि ईश्वराचे काहीतरी आपल्याला एक फिलिंग आलं आहे, कळलं आहे, कनेक्टिव्हिटी झाली आहे. असं जर झालं 1 पिको सेकंड किंवा पिको सेकंड जरी आपण जर कनेक्ट झालो ही कथा ऐकताना किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणताना, आणि हे का मी म्हणतोय शक्य होऊ शकेल, कारण ह्याच्या आधी आपण खूप पूर्वतयारी केली आहे. आणि ही जी पूर्वतयारी अख्ख्या पूजेमध्ये आत्तापर्यंत केली आहे त्याचा तो परमोच्च बिंदू आहे. 1000 विष्णू सहस्रनाम घेत तुळशी वाहिल्यानंतर, ईश्वराचं ध्यान केल्यानंतर, त्याला हृदयात साठवल्यानंतर कथा ऐकून म्हणजेच एक 10 मिनटं कॉन्सन्ट्रेट होऊन ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत त्याचे जर आपण डोळे बंद करून जर त्याचं ध्यान करून कुठे जर काहीतरी आपल्याला अनुभूती आली तर ती यावी म्हणून कथा ऐकायची आहे. नाहीतरी आपण आवडती
सिरियल रोज रोज बघतो, आवडती गाणी रोज रोज ऐकतो, कित्येक व्रतांच्या कहाण्या लोक ऐकतात. तर तशाच प्रकारचं हे आहे. पण त्याच्या सगळ्यांच्या मागचा भाव हा आहे की कुठेतरी एकाग्र होणं आणि आपल्या आज्ञाचक्राला जागृत करणं, हा स्वतःला बाहेरच्या जगापासून बंद करून, शटडाऊन करून, स्टँड बाय मोडमध्ये जाऊन ईश्वराचं स्मरण करणं, ही आहे खरी कथा ऐकण्यामागची भूमिका. जर विष्णू सहस्रनाम घेत तुळशीचं महत्त्व जर लक्षात आलं असेल आणि कथा ऐकण्यामागचं हे जर तत्त्व लक्षात आलं असेल, तर माझी खात्री आहे की ज्यांनी सत्यनारायण पूजा करायची थांबवली आहे ते पुन्हा चालू करतील. बरं, मी सत्यनारायणची पूजा करा असं म्हणत नाही. तुम्ही सत्यदत्त करू शकता, सत्यनारायण, सत्य गणेश करू शकता, कुठलीही किंवा कुठल्याही दुसऱ्या व्रताची पूजा करताना सगळी पूजा झाल्यानंतर देवाचं स्मरण करून आज्ञाचक्रावर कॉन्सन्ट्रेशन करून ध्यान करणं हे अत्यंत फलदायी होतं. त्यामुळे आत्ता मी हा एपिसोड इथेच थांबवणार आहे आणि आता यानंतरचा एपिसोड जवळजवळ शेवटला असेल. त्यामुळे 6वा एपिसोड साधारणपणे बहुतेक तिथे आपलं हे विवरण संपेल. तर आपल्याला जर आवडलं असेल, लोकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा. आपण स्वतः सत्यनारायणाचं पूजन कराच असं मी म्हणत नाही, पण कारण समजलं की आपल्याला ते करण्याची इच्छा अधिक होते. बरं, मी कोणी अधिकारी साधू संत नाही. मला जे काही उमजतं आहे आणि जे मी अनुभवतो आहे ते आपल्यासमोर मांडतो आहे. पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूया. नमस्कार.